तर दुसरीकडे परळी इथल्या व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी अजूनही अटक झालेला नाहीये। याच प्रश्नावर ज्ञानेश्वरी मुंडे उद्यापासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे। या उपोषणादरम्यान आपण पाणीही घेणार नाही असं ज्ञानेश्वरी मुंडेंनी म्हटलेलं आहे। तर ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला। या संदर्भात चर्चा फोनवरून झाल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलंय। तर देशमुख कुटुंब हे उपोषणात सहभागी होऊ शकतं असं दिसतंय। दरम्यान आता महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये आरोपी अटक न झाल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उद्यापासून उपोषणाचा इशारा दिला आहे। तर प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाल्याचं दिसतंय। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरण, राज्यातील महिलांची सुरक्षा, कायदा व्यवस्था, शिवरायांचा अवमान करणारा राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। तर मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणीसाठी सुद्धा विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। विरोधी पक्षाकडे सातत्यानं सापत्नतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो। मग विकासाचे प्रश्न असतील, अन्य प्रश्न असतील, विरोधी पक्षाच्या सूचना असतील, आणि याला कुठेही गृहीत धरलं जात नाही। आणि म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण संवाद असायचा तर सगळ्या गोष्टीत असला पाहिजे, परंतु साधं सभासदांना बोलू न देण्यापासून जर सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीनं वागणार असेल तर मला असं वाटतं हा चहापानावर बहिष्कारच योग्य राहील, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। इंद्रजित सावंतांसारख्यांना धमकी देणं, छत्रपती शिवरायाविषयी अपशब्द वापरलं, राहुल सोलापूरकर जे अभिनेते म्हटले जातात यांनी सुद्धा छत्रपती शिवरायाविषयी काय काय भूमिका व्यक्त केली। आणि काल या सरकारने सांस्कृतिक विभागाच्या मार्फत फिल्म सिटीची जी समिती आहे याच्यामध्ये राहुल सोलापूरकरांचा समावेश केला आहे। याचाच अर्थ जे तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी सुरू केलेली परंपरा, महापुरुषाचा अवमान करणं, छत्रपती शिवरायांचा अवमान करणं, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणं, हीच परंपरा हे लोक सुरू ठेवतायत आणि त्याला सरकार संरक्षण देतंय। कोरटकर असेल की राहुल सोलापूरकर असेल, ही एकाच माळेचे मणी आहे। राहुल गांधींना सुद्धा हाच न्याय भारतीय जनता पार्टीनं किंवा लोकसभेनं लावलेला होता। तोच न्याय आत्ताचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर दोष सिद्ध झालेला आहे। सरकारची फसवणूक केलेली आहे हे उघड आहे, आणि तेव्हा ज्याच्यावर दोष सिद्ध झालेला आहे अशा मंत्र्याला एक सेकंद सुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळात राहता कामा नये। त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरून ताबडतोब काढलं पाहिजे। वाल्मिक कराड यांना कशा पद्धतीनं व्हीआयपी वागणूक दिली जाते, मला असं वाटतं हे आपण बघताय। इथं सूरज चव्हाण बसलेले आमच्या शिवसेनेचे सचिव, जे 1 वर्ष 1 महिना तुरुंगात राहिले, सहज आम्ही गप्पा मारत असताना कशा पद्धतीनं तुरुंगात छळ केला जातो। आणि एकीकडे वाल्मिक कराड सारख्या आरोपींना ज्यांनी मुर्दे पाडलेले आहेत अशा आरोपींना एक व्हीआयपी ट्रीटमेंट या राज्यात दिली जाते, ही स्थिती आहे।